जास्त नाही लागलं पाहिजे दादा. ओके. हाय, हॅलो मॅडम जी. आहे हम. वेलकम, वेलकम. आणि महेश, कसं आहे ना, म्हणजे जॅक, तुम्ही कसं आहात? एकदम मस्त. तुम्ही सांगा. म्हणजे समजा हाऊस वाईफ आहे, ओके, घरी काम करते. तर तुम्हाला म्हणजे असं काय म्हणायचंय की काय हाऊस वाईफ करत असं काही नसतं. त्या हाऊस वाईफचा पण जॉब खूप मोठा असतो माहितीये. म्हणजे कपडे धुणी भांडी, फरशी, हे काम करा ते काम करा, खूप सारी वेगवेगळी कामं हँडल करायला लागतात एकाच वेळामध्ये. ओके. तर ती पण एक जॉब आहे असं समजून जर तुम्ही बघितलं तर अजून त्या समोरच्या व्यक्तीला छान वाटेल की ती सांगा मला हे केली. ते काहीच करत नाहीत. ओके. ते ऑनलाईन वर्क पण करत नाहीत, ऑफलाईन वर्क पण करत नाहीत, काहीच करत नाहीत. ते घरातलंच वर्क करतात. परंतु तुम्ही ज्या ऑफिसमध्ये जाऊन चेअरवरती काम करता की नाही, ते खूप घरातल्या कामापेक्षा ते खूप सोपं आहे. घरातलं काम खूप डिफिकल्ट आहे माहितीये. जर 4-5 माणसं तुम्ही आहात, तर तुमचा टिफिन, तुमचे युनिफॉर्म, लहान लेकरं असतील तर मग अजून डबल काम. तर आपण त्यांची थोडी व्यथा समजून घेतली पाहिजे की नाही मला सांगा. खरं आहे, एवढं सोपं नाही. है ना महेशजी? मग काय? रेट्रो लुक मी पण करत होते जॉब, आता राजामुळे नाही होत. हो, नाही. आणि लहान लेकरांमुळे स्वातीताई होत नाही. लहान लेकरांमुळे कसं असतं सांगू का? मग मला सांगा, लहान लेकरांना सांभाळण्यासाठी बाहेरून कोणतं बायका बोलवणं किंवा आपण बाहेर लेकरांना सांभाळायला ठेवणं सोपं आहे का मला सांगा तुम्ही? बगीचा पण छान ठेवायचा. हा, बगीचा, हो. गार्डन वगैरे ते पण बरोबर आहे राहुल तुझं सांग. आणि कसं आहे ना, रेट्रो काय कमेंट आहे? रेट्रो मीन्स माहित नाही. मी फर्स्ट टाइम वर्ड ऐकला हा. रेट्रो मीन्स काय असतं सांगतील आता बाकीचे. सेल्फ डिपेंडेंट असलेलं चांगलं वाटतंय मला. तू आता जॅक लई जास्त बुद्धीचा दिसतोय बघ मला, तू सांग. है ना? तू काय कर बेटा. लग्न झालंय का नाही तुझं? लग्न झालंय की नाही मला सांग तू. अरे, म्हणजे ती पण बाई सेल्फ डिपेंडंटच आहे स्वतःवर. तिला जर तिचा मंथली पगार देत गेला की नाही, खरंच तुला काम असते. हा, मला काम असतं, मी सांगते ना मला काम असतं. तो घर मालक जो आहे ना, तिचा नवरा, तिने जर माणसाने त्या बाईला पगार द्यायला चालू केली ना, त्या माणसाची अर्धी पगार संपेल. अर्धी पगार. भांडीवालीला 5,000, धुण्यावालीला 5,000, स्वयंपाकवालीला 5,000, फरशी पुसणाऱ्याला 5,000, तुमचे कपडे प्रेस करायचे असतील तर ते वेगळे पैसे. ओके, वेगळे चार्जेस. प्रत्येक कामासाठी वेगळे चार्जेस घेतले जातील. असं जर केलं ना, तुमची अर्धी पगार तिथं संपून जाईल. कळलं तुला? नाही कळलं. नाही कळणार तुला. त्याच्यामुळे तू नको डोकं लय लावू आणि ताण पण घेऊ नको. शांत बस गप्प. अजिबात बोलू नको काही. सासूबाई म्हणतात बाई लाव पण मलाच नको वाटतं. हो ना, मग काय. आणि वाटतं आपल्याला तेवढेच पैसे सेव्ह होतात ना स्वातीताई त्याच्यामुळे. पैसे सेव्ह होतात त्याच्यामुळे आपण काटकसर करतो. नको म्हणतो आहे की नाही. आपण करतो मेहनत, करतो काम. आणि कसं आहे ना, सांगू काही दुसरी गोष्ट, लहान लेकरांना तुम्ही कुठेतरी कुणाच्या बाहेर स्वाधीन करून जाल तर ते खूप चुकीची गोष्ट आहे. तुमच्या नोकरीसाठी, तुमच्या काय ते 20 आणि 25,000 रुपयाच्या पेमेंटसाठी ओके दिवस तुम्ही बाहेर काढणार रात्रंदिवस. मग तुम्ही घरी आल्यावर तुम्हाला थोडासा मोकळा वेळ हवा असणार. तर मग तुमच्या त्या पेमेंटमुळे त्या लेकराचं फ्युचर पूर्ण वाया होणार माहितीये. ती बाई कशी सांभाळेल, काय खाऊ घालेल, काय नाही, काय संस्कार देईल, अजिबात काही गॅरंटी नसणार, काही गॅरंटी नसणार. ओके. त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही एक वेळ जर तुमच्या घरात कुणी लेकरू सांभाळण्यासाठी नसेल ना, तर तुम्ही तेवढं सॅक्रिफाईस तुमच्या लेकरांसाठी केलंच पाहिजे. तुमची तुम्ही काळजी घ्या, शाळेत सोडा, आणा, ट्युशन घ्या, अभ्यास करा, आहे की नाही. दुसऱ्याच्या स्वाधीन सोडून नाही ना. जोपर्यंत ते लहान आहे तोपर्यंत तरी स्टार्ट करायला पाठवायचे कपडे. स्टार्च, स्टार्च, स्टार्च पण असते. हा, ते काय ते करतात ते पण, एक्स वाय झेड काय असेल ते. है की नाही? हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे. येस, है की नाही? त्याच्यामुळे आणि ना अशा नाही लागायच्या अशा कुडकुडीच्या लोकांच्या मध्ये. जाऊ दे बायकोला तिकडं. डोक्याला ताण देतात काही काही कधी कधी. बाकी बोला ना, जाऊ दे. मी पाणी पिऊन येते हा. एकच मिनिट. जवळच आहे इथंच. तुम्ही तिकडे तोंड करून बसा सगळे. चला लवकर. इकडे तोंड करा सगळी.
हम्म. पाळणा राहिला आहे लक्षातच होते. येस. आणि पाळणा आहे मला असं वाटते मी उद्या म्हणत आहे. पाळणा राहिला येस राहिला पाळणा राहिला मी म्हणेन ना पाळणा नक्की म्हणणार. पण आता नाही म्हणू शकणार नक्की उद्या उद्या नक्की म्हणेन ना उद्या. हो ना म्हणूनच नको वाटतं हे पण म्हणतात गरज नाही काही नको घरी बस हो मग काय बस होते ते हे जादू झाली की काय कशाची लपून का पाणी पिणे मला सर्दी झाली ना त्याच्यामुळे नाही स्वाती ताई खरंच लय अवघड परिस्थिती आहे लेकरांना कोणाच्या तरी स्वाधीन बाहेर सोडून जाणे आणि कुणी सांभाळलं चांगली का नाही नाही अजिबात काळजी कुणी घेणार नाही पहिल्यासारखी लोक नाहीत राहिली मायाळू काळजी करणारी अजिबात नाही माहितीये त्याच्यामुळे विषय अवघड आहे पहिल्यासारखी काय चार चार पाच पाच लेकरं नाही कुणा नाही की नाही एक दोन त्याच्यामुळे ना लेकरांची काळजी घेणं गरजेचं आहे आणि इथं कसं चोरीचं प्रमाण पण वाढलेलं आहे खरं आहे ना नाही याची लेकरं चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे किडनॅपिंगचं प्रमाण वाढलेलं आहे आणि प्लस पुन्हा व्यसन आधी नाही की नाही काय खायला देतील कसं काय नाही सायलेंट झालो तुम्ही गावाकडली असल्यामुळे नाही नाही सायलेंट तर होऊ नका जे आहे ते बोला ना जे आहे ते बोला मी तुमच्या प्रत्येक प्रश्नावरती उत्तर देते राईट है ना जय गावाकडला आहात त्याचा विषय नाहीये सासूबाईंना पुण्यात राहू वाटत नाही नाही गावाकडल्या लोकांना नाही ना करणं स्वातीताई गावा इकडं नाही गावाकडे कसं मोकळं वातावरण असतं गावाकडे फिरता येतं गप्पा गोष्टी करता येतात इतर लोकांशी तसं इथं कुणी नसतं आपला दरवाजा लावते घरात बसते तेवढ्या दोन चार भिंतीमध्ये ते तर काय करतील नाही की नाही त्यांना दम निघत नाही त्यांना असं मोकळ्या पटांगणात राहायला गप्पा मारायला फिरायला आवडतं त्याच्यामुळे ते पण नाही इकडे राहून येऊ शकत तर असं आहे की नाही है ना जग गावाकडला आहे म्हणून विषय सोडू नका देऊ तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर मिळते की नाही ते सांगा इंडिपेंडेंट असणं गरजेचं आहे नवऱ्याला वाटत नसेल ना बायकोनं पैसे कमवावं सांभाळा तुमचं लिहून घरा आहे ना स्वातीत आहे मिटला विषय नवऱ्याला वाटतं की नाही बायकोने पैसे कमवून आणावे ठीक आहे उद्यापासून ड्युटीला जाते मी सांभाळा तुमचं लिहून जाते मी ड्युटीला मला काय करायचंय हाय ना स्वातीताई बरोबर आहे की नाही मला सांगा बरोबर आहे ना स्वातीताई मला काहीच विषय नाही जॅक हरे कृष्णा बोला हो हरे कृष्णा है ना मग काय तर नाही उद्या आम्हाला ड्युटी लागू शकते उद्या जरी कुठं गेलो ना तरी मिळेल ना का नाही मिळणार आम्ही इंग्लिश स्कूलला जाऊ कुठेही जाऊ काही पण करू नोकरी लागली ना बस विषय म्हटला बसा घरी जाते उद्यापासून हा बसा घरी लेकरं मग काहीच होते ताई तुमचं लेकरू सांभाळा खाऊ घाला पिऊ घाला आम्ही उद्या पर्स घेणार आणि ऑफिसला निघणार बघू कुठंतरी लागलच ना नोकरीच करायची ना नोकरी म्हणजे नोकरी काय असतं नाही की नाही नोकरी लागेलच ना कुठंतरी एवढं तर शिक्षण झालंय की नोकरी मिळेल कुठंतरी आहे की नाही तर असा विषय नसतो कसं असतं समजूतदारीचा पण काहीतरी वेगळा विषय असतोय की नाही असं काय आणि खूप सारे आहेत नोकरी करणाऱ्याच बायका आहेत पण ते खूप सुखी आहेत आणि खूप इंडिपेंडेंट असं काही नाही इंडिपेंडेंट काय नसतं काय नसतं तुम्ही धाराशिवच्या आहात म्हणून तुमचं स्टॉक माइंड तसं आहे पण पुणेरी मुलीचं तसं नाहीये एक्सपिरियन्स वरून बोलतोय हा कारण कसं आहे म्हणजे हे बघ एकच विषय सांगते आपण कसे गावाखेड्यामध्ये वाढलेल्या मुली आहोत है ना स्वातीताई बरोबर आहे की नाही गावाखेड्यामध्ये वाढलेल्या मुलींचा माइंडसेट कसा असतो सांगू का आपल्या नवऱ्यांना धरून चालायचं आपल्या लेकरांना धरून चालायचं आपल्या पूर्ण फॅमिलीला धरून चालायचं ओके त्या स्वतःसाठी म्हणजे एक गावाखेड्याकडे वाढलेल्या मुली किंवा ज्या संस्कारामध्ये विचारामध्ये वाढलेल्या मुली आहेत ना त्या एकट्यासाठी नाही जीवन जगत त्या अख्ख्या फॅमिलीसाठी कव्हर अप जीवन जगतात ओके आणि पुण्यासारख्या मुलींचं जर बघितलंस ना तर नवऱ्याला सुद्धा किंमत देत नाही ऐकतोय तू जॅक नवऱ्याला सुद्धा व्हॅल्यू नसते इव्हन त्यांच्या लेकरांना सुद्धा त्यांच्याकडे व्हॅल्यू नसते किंवा वेळ नसतो लेकरांना सुद्धा नाही त्यांना त्यांचं पार्लर करायचं जिम करायचं वर्कआउट करायचा स्वतःची बॉडी मेंटेन ठेवायची त्यांना वेगवेगळे प्रोडक्ट यूज करायचे वेगवेगळे केसांना ट्रीटमेंट करायच्या चेहऱ्याला ट्रीटमेंट करायच्या त्या नाहीत वेळ देऊ शकत बरं का जे पुण्यात प्रॉपर पुण्यातल्या बरं का मी सगळ्यांचं नाही सांगते क्वचित सांगते क्वचित ओके संजय मुंडे नमस्कार नमस्कार शीतल गावाकडे कधी जाणार आहे
आता सध्या नाही जाणार, माझा जॉब सोडून आणि घरात लय काम कर, मला नाही जमत. घरी राहील. हा मग म्हटला ना विषय, आम्ही तरी कुठं म्हणतोय. स्वाती ताई सांगा जरा. ताई सगळ्या तसं विचार करत नाहीत. आहे ना, मग काय तर मी तेच सांगते ना रवी दादा. सगळे तसं नाहीच विचार करत, खूप क्वचित आहेत जे की जॅक सांगते. ओके, तुमचे बोलणे झाले का? हो, झालं. जाऊ दे, त्या जॅकच्या नादी लागणार नाही. तो जरा मला वेगळ्याच जास्त शिकलेला दिसतोय. काय नोकरी करतोय हा? थांब बघू दे मला, ह्याला किती पगार आहे विचारू दे. समजा किती पगार आहे तुम्हाला, सांगता का प्लीज? जॉब काय करता आणि कुठे करता आणि कोणत्या प्रकारची तुमची इंडिपेंडेन्सी आहे आम्हाला बघू दे जरा. कोणत्या वर्षी पुण्यात जॉईन झाली आयुष्यातून? 19. 19 नाही आहे. खूप लोकांची परिस्थिती तशीच आहे. त्यांना ना नवऱ्याची व्हॅल्यू नाही ना, लेकरांची नाही ना, आजूबाजूच्या नाही ना, फॅमिलीची नाही, काय नाही काय नाही. कोणाला मला का नाही नाही, तुम्हाला नाही रवी दादा, तुम्हाला नाही. तो जॅक, जॅक आहे ना, तो उदाहरण त्याला बोलली. तुम्हाला नाही रवी दादा. लय तो इंडिपेंडेंट करत होता ना, त्यामुळे तुम्ही वकील आहात का? हा, वकीलच आहे मी. बोला. मी लाईव्ह मधली वकील आहे. मी स्वतःला नाही नाही समजत तर नाही, पण तुम्ही सगळे म्हणताय म्हणून ठीक आहे, मी आजपासून वकील. हा, काय ना महेशजी, बोला म्हणजे बोला. कंपनी आहे, मी कंपनीमध्ये आहे. तुम्हाला नाही म्हटले हा रवी दादा, तुम्हाला नाही म्हणली मी. तो जॅक आहे ना, मी त्याच्याशी बोलत होते. शीतल वकिलाचे पुढचे, क्या बात. शीतल वकिलाच्या पुढचे आहे. बरं बरं, ठीक आहे, काय नाही विषय, चालतंय. बाकी बोला. थँक्यू हा संजय. म्हणजे असं काय नाही, वकिलाच्या पुढचे वगैरे काय नाही, ते पण खूप स्मार्ट असतात. ते पण खूप हुशार असतात, बुद्धिमान असतात ते पण. पण फक्त ते त्यांची बुद्धी वापरत नाहीत, हे दुर्भाग्य. म्हणून एखादा खटला सुद्धा बघते वकील माहित आहे का समजू. ए ए ए ए राहुल, फक्त त्यांच्याकडे बुद्धी असते, पण ते फक्त बुद्धी लावत नाहीत, म्हणून त्यांचे खटले वर्षानुवर्ष चालत राहतात. जर का ते वकील बुद्धिमान असते, तर लगेच एखाद्या केसचा रफादफा करून जिथल्या तिथे निकाल देऊन त्यांनी हे केली, सुनावणी केल्या असत्या. परंतु वर्षानुवर्ष एखाद्या गोष्टीला आखडत ठेवणे, ही त्यांच्याकडे बुद्धीचं टॅलेंट आहे, माहिती आहे तुम्हाला. ऑब्जेक्शन, माय गॉड. येस, बोलिये महेश जी. तुम्ही बुद्धी बुद्धी मला दे की देते होय. बरं बरं, ठीक आहे. शीतल, तुझी बुद्धी मला दे. देते. तुम्ही जसे आहात तसे खूप छान आहात. थँक्यू सो मच. अरे बापरे, मी एवढा पण एज्युकेटेड नाहीये, पण तुम्ही धाराशिवच्या आहात म्हणून विचारले. आणि विचार तुम्हाला विचार मांडले. वा, छान विचार मांडले तुम्ही. वा 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 वा. तुम्ही जसे आहात तसे खूप छान आहात. थँक्यू सो मच. म्हणजे कुठल्या वकील हे कुठलं सांगतात की बाबा नाही, आपल्याला माहित नाही. डॉक्टर कामाचं बघ. काम कोणी करत नाही राहुल, आता तूच आहेस एकटा काम करणारा. बाकी बोल, बोल, तूच आहेस एकटा. चला, कामाचं बोला. चला संजय मुंडे, चला कामाचं बोला. सुपर चॅट आज कोण कोण करणार होतं रे? मला सांगितलं होतं कोण कोण करणार आहे परवाच्या लाईव्ह मध्ये. रवी दादा, स्वातीताई, संजय मुंडे आणि राहुल. तुम्ही राहिलाय ना चौघ जण सुपर चॅटचे. चला, तुम्ही चौघ राहिले ना, स्वातीताई पण राहिल्यात, रवी दादा, राहुल आणि संजय मुंडे. एक एक जणांची नावं घेते, पटापट सुपर चॅट करा चला लवकर. ओके, डन. है ना, महेशजी पण राहिले. महेश साळुंके, चला. हसू नका, फक्त फक्त हसू नका. पुढे कामाचं बोलायचं. स्वाती करणार, स्वातीताई तर करणार आणि रवी दादा तुम्ही पण करणार. एक दिवशी स्वातीताई आणि रवी दादा तुमच्या दोघांचा मस्त धडा किंवा सुपरचॅट झालाच पाहिजे लाईव्ह आपल्या. ओके, कारण मला तुमचं दोघांचं खूप छान व्हिडिओ बनवायचंय, है ना. मोस्ट ब्युटिफुल कपल लाईव्ह मधला आमच्या म्हणून. ओके, तर चला दोघांचाही मस्त व्हिडिओ होईल असा आपला सुपरचॅट झाला पाहिजे.
ओके चलो, रेडी, 1 2. मी नाही हसत, पण काय कॉमेंट हसू आणतात, अरे बापरे. नाही हसत पण काय कॉमेंट हसू आणतात, बरोबर ठीक आहे, चला काय विषय नाही, हसून घ्या, हसण्यासाठीच लाईव्ह आहे आपलं. ताई उद्या फिक्स. ओ, डन डन डन, रेडी, नो प्रॉब्लेम. चालेल चालेल, काय अडचण नाही रे दादा. उद्या फिक्स हा दोघांचा पण, ओके. कारण व्हिडिओ बनवायचा, आपला व्हिडिओ खूप रखडलाय, 4-5 जणांचं पण नाव आहे, पण मला 4-5 जणांत काही नेमका व्हिडिओ बनवणार नाही का. तर तुमच्या दोघांचा खास व्हिडिओ बनवायचा आहे, पण मला तुमच्या दोघांचा खास, स्वातीताई आणि रवी दादा, ओके. तुमच्या दोघांचाच खास व्हिडिओ सेपरेट, म्हणजे मी त्याच्यात कोणाचंच नाव मेन्शन नाही करणार, फक्त तुमच्या दोघांचं टायटल आहे ना. तुमच्या दोघांचं म्हणजे सुंदर ब्युटिफुल कपल, सुपर चॅट आहे ना, धडाकेबाज. आज संजय दादा मी हातची काजलपेक्षा महाराष्ट्रामध्ये शीतलला किती करतो पाहू, सुपर चॅट. येस, फिक्स फिक्स, ओके रवी दादा, येस फिक्स.